निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा बोला ताई. हा बोला. श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. अनुभव शेअर करायचा आहे. हो हो कुठून बोलताय सांगू शकता? हो, सांगली. अच्छा, नाव म्हणजे सांगायचं असेल तर सांगा. राहू दे, सांगली इस्लामपूर माहितीये ना? हो 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 हो. हा, तिथून बोलते. अच्छा. हा काय नाही, म्हणजे जुलैमध्ये ना माझा मुलगा जरा डॉक्टरांनी वगैरे सांगितलं होतं त्याच्या हम्म. म्हणजे त्याच्या वडिलांच्या घरी जरा सगळ्यांना शुगर वगैरे आहे. अच्छा. हा हा हा, मग ते डॉक्टरांनी वगैरे सगळ्या म्हणजे टेस्ट केल्या, इथं आम्ही दाखवलं त्याला. जरा लघवीचा प्रॉब्लेम, जास्त लघवी होत होती ना प्रमाणाच्या बाहेर. अच्छा अच्छा. हा हा आणि ते दाखवलं आम्ही, सगळं केलं. नंतर मग इथं दाखवल्यानंतर ते डॉक्टर म्हटले कोल्हापूरला एकदा युरिनचे डॉक्टर असतात ना, त्यांना दाखवलं हो पाहिजे. हो. त्याचं वय किती होतं आणि? वय त्याचं 16. अच्छा, एवढ्या कमी वयात? हा हा, मग ते जरा शंका होती ना, जरा घरी ते चुलते वगैरे त्यांना आहे शुगर, हम्म. त्यामुळे मला जरा शंका होती. मग डॉक्टरांना पण ती शंका होती. मग नंतर मग लघवीचा काय प्रॉब्लेम आहे का किंवा कशाचा आहे का काय बघायला नको का, बरोबर. म्हणून ते मग नंतर तिकडं पाठवलं आम्हाला कोल्हापूरला. मग तिकडं गेलो आम्ही. हम्म. नंतर मग डॉक्टरांनी म्हटले 2 दिवस ऍडमिट करून बघितलं पाहिजे मला समोर. हा मग हा हा. मग डॉक्टरांनी ऍडमिट करून घेतलं 2 दिवस. नंतर मध्ये बापरे. टेस्ट केला. डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट केल्यानंतर ते डॉक्टरांना शंका होती की शुगरचे जरा हे दिसते. अच्छा. हा पण स्वामींच्या कृपेने बघा हम्म. हे झालं. नंतर डॉक्टरांनी मग टेस्ट केल्या, अगदी सगळ्या टेस्ट केल्या. डॉक्टर म्हटले, हा. मला आश्चर्य वाटते एवढी, म्हणजे त्याला लघवीचा वगैरे एवढा प्रॉब्लेम होता, मग मला सुद्धा आश्चर्य वाटते, असं चमत्कार झाल्यासारखंच. अरे बापरे, काहीच हो नाही आलं ना? हो. मग ते डॉक्टर म्हटले की सगळं नॉर्मल आहे. 2 दिवस ऍडमिट करून ठेवलं. नंतर 15 दिवसांनी बोलवलं आम्हाला. बाकीचे रिपोर्ट दिल्लीला पाठवलेले ना ते. अरे बापरे, हो. एवढं का? हा, बाकीचे रिपोर्ट जास्त होते ना. रिपोर्ट ते जरा डीपली हे करतात ना ते. हो हो हो, बरोबर. हा, टेस्ट त्याला करून. ऑलरेडी त्रास होता म्हणून. हा हा, ते त्यांनी कसं एक अर्ध्या तासाला डॉक्टर सिरेंज मधून, इंजेक्शन मधून ते रक्त घेत होते दर अर्ध्या तासाला अरे युरिन. बापरे. हो. आणि मग ते सगळं एकदम टेस्ट केलं. डॉक्टरांना सुद्धा आश्चर्य वाटलं. हा, आणि खरं आहे. हो कारण एवढं फॅमिली हिस्ट्री असल्यावर थोडीशी भीतीच असते ना. हो. मग ते नंतर आणि कसं झालं, ते चुलते वगैरे त्यांना लवकरच झालेली ना, 18-19 वर्षात असं झालेले होते. अच्छा अच्छा. हा हा, मग त्याच्यामुळे जरा भीती वाटत होती. मग नंतर बरोबर. मग केल्या सगळ्या टेस्ट. नंतर मग डॉक्टर बोलले की ठीक आहे, सगळं नॉर्मल आहे. 15 दिवसांनी बोलवलं. 15 दिवसांनी या ते रिपोर्ट आल्यानंतर आपण. अच्छा. हा हा. मग ते 15 दिवसानंतर बोलवलं, समर्थांच्या कृपेने बघा हा सगळे हा. सगळे. अरे वा, हा, ते पण सगळं नॉर्मल आलं? हो, सगळे नॉर्मल वा रिपोर्ट आले. वा. आणि नंतर पुन्हा नंतर एक दुसरा एक अनुभव आहे ताई. हा हा. ते कसं माहितीये का, ते जरा मला म्हणजे दाताचं वगैरे जरा माझा ऍक्सिडेंट झालं होतं 6-7 वर्षापूर्वी. बापरे. माझे मिस्टर एक्सपायर झाले, ते मिलिटरीत होते. अय्या, हा, म्हणजे मग कसे काय एक्सपायर झाले? ते ड्युटीवरतीच असताना ते हे झालेत. आई गो. हा, मग ते बापरे, सलाम आहे ताई तुमच्या मिस्टरांना, तुम्हाला. हो त्यानंतर तुम्ही संसारचं गाडं ओढताय. खरंच कौतुक आहे. खूप ताई म्हणजे संघर्ष आहे जीवनात. आई ग, बापरे. म्हणून नाही, पण स्वामी आहेत ना ताई, तुम्हाला तारून नेतील सगळीकडे. हो, ते एकच विश्वास आहे माझा. कुठल्याही नातेवाईकावर एवढं नाही, पण एवढं माझा स्वामींच्यावर विश्वास आहे ना ताई. खरंच खरंच ताई, ठेवा. तुमचं स्वामी कुठेही तुम्हाला कमी पडू देणार नाही ताई. एकच मुलगा आहे ताई. आणि म्हणजे कसं, तो 5वीला होता त्याच वेळेला ते एक्सपायर झालेत ना. अरे. हा, मग आता 7वं वर्ष लागले आता. हा 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 हा. वर्ष पूर्ण झाले. मग नंतर पुन्हा ताई हे केलं. मग हम्म.
माझं जरा ते असतानाच ऍक्सिडेंट झालं होतं. मग नंतर माझं जरा दातांचा प्रॉब्लेम, पुढचे दात आहेत ना ते जरा असे हा. पडल्यामुळे हल्ले होते. मग नंतर मला काही प्रॉब्लेम होत नव्हता. नंतर मला आता 2-3 महिने झालं हम्म, जरा त्रास व्हायला लागलं. मी इथं दाखवलं. हम्म, मग दाखवल्यानंतर डॉक्टर म्हटले काढून घेतले पाहिजे, की ते कसं इन्फेक्शन व्हायला लागले म्हटले. अरे बापरे. हो, मग ते काढलं ताई. पण नंतर की नाही मला जरासं मी केंद्रे दादा आहेत ना आपले, त्यांच्याकडून मी सेवा घेतली होती. जरा दुखत होते माझं, ती जागा अशी सगळी दुखत अच्छा होती. अच्छा. हा हा. मग मी त्यांच्याकडून मग दादांना फोन केल्यानंतर दादांना बोलले की हम्म. असं माझे दात ते समोरचे हे केल्यात आणि पूर्ण माझं अंग पण सुजत होतं ताई. अय्या, त्याच्याने. हा, माझं अंग सुजत होतं. मग मी दादांच्याकडून सेवा घेतली होती. मग दादांनी मला ते गुरुचरित्राचं, संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करायला सांगितलेलं. हम्म, हम्म, हम्म. ते पूर्ण केलं मी आणि नंतर मग ते अंग सुजायचं कमी आलं. पण नंतर माझे जरा ते दात काढल्यामुळे ते जराशी जागा दुखते. मग मी डॉक्टरांना, दादांना पण फोन केला होता. तर दादा म्हटले हम्म. काय नाही, हे आपलं तारक मंत्रच पाणी करून हा. घ्या म्हणून सांगितलं, येईल कमी म्हणले. काय बर. नाही. हा हा हा. विचारलं त्यांना की काय प्रॉब्लेम, तर नाही म्हटले काही प्रॉब्लेम नाही, येतंय ते कमी. मग नंतर जरासं म्हणजे अजून औषध वगैरे सुरू आहेत, पण दुखतं कधी कधी आधीमध्ये. आता 1 महिना अजून व्हायचंय. ते काढ दुसरे दात बसवले का तिथे? नाही, बसवायचे आहेत ना आता. मग तरी त्रास होतोय? हो, 3 महिन्यानंतर बसवायचे आहेत ताई. म्हणजे अच्छा. इन्फेक्शन झालं होतं ना ते. बरोबर बरोबर. हा, ते मग नीट हा व्हायला थोडा वेळ लागणारच. हा, मग ते म्हटले कसे की डॉक्टर म्हटले हम्म. की पूर्ण ते इन्फेक्शन गेलं पाहिजे आणि मग बसवायचे असं म्हटले. म्हणजे बरोबर बरोबर आहे. हा, मग ते आता जरासं दुखतंय कधी कधी. अच्छा. हा हा. पण आहे माझी स्वामी सेवा, माझा माझा म्हणजे हे विश्वास आहे की येईल कमी ते सर्व नाही होणार ताई. हा. स्वामींच्या सेवेत आल्यावर काय कमी, हो, सगळं आणि होणार. जास्त नाही ताई. म्हणजे माझे कसं, मला हे पण स्वामींचं हे कसं म्हणजे माहिती झालं माहिती का. पहिलं मी ऐकून माहिती होतं एवढं, हा हा. असं एवढं काय म्हणजे एवढं माहिती नव्हतं. मग नंतर ह्यांच्या ना हे जे वेळेला एक्सपायर झाले ना, त्यांच्या जे पॉकेट असतं ना हे आपलं, हो हो हो. त्यांच्या त्या खिशात ना ते म्हणजे पॉकेटच्या मध्ये त्यांचा ते फोटो होता स्वामींचा. बापरे. हो, आणि बघा. ते पुन्हा मला बोललेले की जाऊया म्हटले, मी एकदा सुट्टीला आल्यानंतर आपण एकदा अक्कलकोटला जाऊ. तर मला काय माहिती नव्हतं ना अक्कलकोटला हा काय आहे, हा हा हा. असं काय माहिती नव्हतं. आणि मग मी म्हटलं ठीक आहे. मग. मग पुन्हा ताई ते तसं झाल्यानंतर पुन्हा ना मग त्यांच्या ते मला ह्याच्यात सापडल्यानंतर तेव्हापासूनच मी ती पूजा म्हणजे स्वामींची हे करायला लागली. बाई ग. म्हणजे त्याने एक मला असं वाटायला लागलं की हे देऊन गेले माझ्यासाठी की खरं खरं. सेवा करा की म्हणून. मग माझ्यानंतर तुला यांचाच आधार आहे असं. हा, मग मला त्याच मी फक्त त्या त्या फोटोवरून म्हणजे एक पेपरला नसतं काय येतं हे, पेपरला असं हे येतं ना फोटो अशा, येतो. हा फोटो कथा वगैरे येते ना तसं हो आलेलं. हो तिने हो. कट करून आपल्या ह्याच्यात हम्म. ठेवलेलं. मग 5 पाकिट असतं तसं. हा, मग ते अजून आहे बघा त्यांच्या. मग ते मी त्याच्यावरूनच मग मी फोटो, औदंपूर इथून जवळ आहे ना. हा हा हा. मग नंतर मी ते हे झाल्यानंतर मी औदंपूरला जाऊन तिथं मुलाची जरा ती शांती वगैरे होते ना त्याची, अच्छा. हा हा. जरा तिथं जाऊन केली. आणि नंतर मग तिथून मी फोटो वगैरे घेऊन आले. आणि हम्म. तेव्हापासून आहे मी स्वामी सेवेत. अरे वा. पण मग नंतर मी 2 वर्ष झाले आता मला. हा हा. मी सारामृत गुरुचरित्राचं पारायण औदंपूरला किंवा ह्याला जाते ना, हा अ, हा. सुभाच्या वागडेला वगैरे. अरे वा. हा, दिंडोरीला पण मी जाऊन आले ताई आता. बापरे. नाही, आता खूप छान ताई. आणि मुलगा शिकतोय का व्यवस्थित? हो हो, शिकतो. फक्त जरा असं कसं चंचल आहे तो थोडा. हा 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 हा. मी करते हम्म. तारक मंत्रच पाणी ही करून देते दादांना नाही, मी. आणि त्याला पण तारक मंत्र बोलायला लावत जाते. हो हो, हा, लाव. हा हा, सगळं छान होणार ताई तुमचं. ओ ताई, खूप संघर्ष आहे, खूप रडायला येतं कधी कधी. नाही नाही, नका रडू. जे होतं ते चांगल्यासाठी होतं ताई. सगळं व्यवस्थित होईल, रडू नका तुम्ही. घर म्हणजे कसं म्हणजे सगळं आहे, व्यवस्थित आहे सगळं ताई. हा. फक्त घरच्या लोकांनी साथ नाही दिली, एवढंच फक्त वाईट वाटतं. म्हणजे सासू सासरे हे सोबत राहायला पाहिजे होते. आम्ही इथे इस्लामपूरमध्ये राहतो ताई. अच्छा. हा हा हा. मिस्टर माझे हे एक्सपायर झाले, पण माझी बहीण आहे इथं शेजारी. अच्छा. हा हा. मग तिच्या शेजारी आम्ही राहतो आता. मग दीर वगैरे आहेत ना, मग साथ देतात ना? ते मुंबईलाच आहेत ना सर्व्हिसला. नाही नाही, पण कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ना? हो हो, आहेत आहेत. हा. गावी घर वगैरे बांधून दिलेलं आहे त्यांना.
अच्छा अच्छा. हा हा. बाकी सगळं आहे व्यवस्थित, फक्त कसं सोबत राहायला पाहिजे होतं एवढंच वाटतं. नाही, बरोबर आहे. ती व्यक्तीच महत्वाची असते आपल्यासाठी. हा तेच की. खरं आहे ताई. मी शेअर करते हा. हो हो. श्री स्वामी समर्थ ताई. वाटला हा ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.